हे गाईज वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर गाईज आज बघा मी काय करत आहे. वेस्ट करायचं नाही, कुठलंही जेवण असू द्या वेस्ट करायचं नाही गाईज. तर माझ्या मते तर मी जेवण वेस्ट करत नाही गाईज. तर तुम्हाला मी दाखवणार आहे आज मी काय करत आहे. ठीक आहे, रात्री मला करायचं होत्या 5 ते 6 भाकऱ्या. ठीक आहे, त्याच्यापेक्षा जास्त पीठ झालं माझ्याकडनं आणि मी मळून घेतलं. आणि मला असं अंदाज कळत नाही गाईज, लिटरली सांगते की कोण कोण करतं ना असं की 2च करायचे, तर त्यांचं परफेक्ट दोनच्या भाकरीचं पीठ घेऊन ते लोक मळतात. तसं मला नाही जमत गाईज, सिरियस. तर गाईज कुठलंही जेवण वेस्ट करायचं नाही. भाकऱ्या खूप झाल्या होत्या रात्री. ठीक आहे, तर उरलेल्या भाकऱ्या तर त्याला ते कडक होतात ॲक्च्युली. आता ऊन खूप आहे तर कडक होतात गाईज. तर गाईज भाकरी उरले होते तर मीनी काय केलं, मी काय केलं, त्याला वेस्ट न करता, तसं तर मी खाणार नाही तर त्याला का वेस्ट करायचं, हो की नाही. तर त्याला मी काय करते, फोडणी देतात माहिती ना, काय बोलतात मराठीमध्ये मला माहीत नाही, पण मी फोडणी देणार आहे. कांदा, मसाला, जिरा मोहरा वगैरे टाकून तुम्हाला दाखवणार आहे मी कसं करते. पण वेस्ट करायचं नाही गाईज. ठीक आहे, आपण अन्न वेस्ट करायचं नाही. तर मी त्याचं बघा काय करते. आता मम्मी नाही तर शॉर्टकट मारते गाईज, काय ना काय पोटाला तर खावा लागेल ना गाईज. तो कैसा लगा मेरा आयडिया गाईज. खूप झालं ओव्हर ॲक्टिंग है ना गाईज. ठीक आहे, तर चला मी तुम्हाला दाखवते बोल बच्चन न करता. ओके चलो देखते. बघू शकता गाईज, ह्याला भाकरी होती, 4 भाकरी आहे गाईज. ठीक आहे, छोटे छोटे होत्या भाकरी माझे. तर 4 भाकरीचं मी असं थोडंसं पाणी मारून ह्याला मिक्सरमध्ये थोडंसं बारीक करून घेतलंय गाईज. ठीक आहे, त्यानंतर कांदा कापून ह्याला आपण फ्राय व्हायला ठेव. तेल घालते गाईज, तुम्ही बघत राहा, कंटिन्यू करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा गाईज चॅनल, आणि मला सपोर्ट करा गाईज. प्लीज 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 गाईज मला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करा. ठीक आहे गाईज. तर चला मी ह्याच्यामध्ये तेल टाकते थोडंसं. तुम्ही बघू शकता गाईज, ह्याच्यामध्ये कांदा आहे, जिरा मोहरा, कढीपत्ता बस, आणि कांदा मसाला टाकणार आहे मी. अजून काही नाही टाकणार आहे गाईज. आणि चिकन मसाला होता संपला वाटतं माझ्या घरातला गाईज. तर बघू शकता, थोडंसं कांदा मसाला घालू. जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे तेवढं तुम्ही घालू शकता गाईज, तसं काही नाही. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता. ह्याला मिक्स करून आणि ते भाकरीचे तुकडे ह्याच्यामध्ये घालायचे. हा आत्ता काहीच मला आठवलं की त्याला बोलतात की भाकरीचे तुकडे किंवा चपातीचे तुकडे, है ना. हां बरोबर, असंच बोलतात गाईज. तर ठीक आहे, तुम्ही काय बोलता प्लीज कमेंट करून सांगा की ह्या नाश्त्याला काय बोलतात. नाश्ता असो काही असो, पण खायचं असेल तर आम्ही असं करून खातो. तर ह्याला काय बोलतात तुम्ही कमेंट करा. ठीक आहे, तर चल गाईज बघू शकता, फायनली तुकडे इज रेडी, भाकरीचे तुकडे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये कांदा, कढीपत्ता, जिरा मोहरा, हळद आणि मीठ आणि कांदा मसाला टाकलाय गाईज. ह्याच्या व्यतिरिक्त काहीही नाही टाकलं. एकदम मस्त होतो आणि झटकीपट आणि पटापट गाईज. फक्त 10 ते 15 मिनिटात होणारा हा नाश्ता आहे. नाश्त्याला पण खाऊ शकतो, जेवणातही खाऊ शकतो, पण मी भाकऱ्या वेस्ट केलेल्या नाही आहे गाईज. जर तुमच्या घरात पण अशी भाकरी उरली तर फेकू नका गाईज, असं बनवून खावा. ठीक आहे, तर वेस्ट करू नका फूड खरंच गाईज. तर ठीक आहे, असं बनवून खात जावा. आणि चपातीला पण सेम हीच प्रोसेस आहे. चपाती जरी पण उरली तरी तुम्ही असं करून खाऊ शकता. मी असंच करते गाईज, तुम्हाला सांगते, मी असंच करून खाते. आणि 1 कप चहा आणि हे असं मस्तपैकी बसवायचं मस्त आणि खायचं मस्तपैकी. तुम्हाला दाखवते मी आता खाताना. ठीक आहे, ही रेडी झालेली आहे मस्तपैकी. कसं वाटते गाईज तुम्ही सांगा नक्की. ठीक आहे, चलो गाईज फायनली झालेला आहे. आता आपण खाऊया मस्तपैकी. गपागप खाते बघा गाईज, मला तर खूप भूक लागली आहे. सब चीज़ के लिए लेट होता है गाईज. ठीक आहे ना, काय हरकत नाही. खायचं असेल तर बनवायचं है ना, आणि खायचं आपलं मस्तपैकी गाईज. तर चला आपण खाऊया आणि तुम्हाला पण देणार आहे गाईज, डोंट वरी. ठीक आहे, आणि तुम्हाला सांगते टेस्ट. ठीक आहे, तो चलो. आणि चाय पण बनवलेला आहे गाईज. ठीक आहे, तर चला खाऊया. शकता गाइस, क्या मस्त लग रहा है देखने से, खाने से तो कितना टेस्टी रहेगा ना गाइस. तर असं करून खायचं गाइस. ठीक आहे, आणि चहा आहे गाइस इकडे, तुम्हाला दाखवते. हे चहा तर आपल्याला लागतो गाइस, चहा नसल्यावर तर काय खरं नाही माझं. तर गाइस फायनली मी स्टार्ट करते. घ्या. गाइस खरंच सांगते,
खूप मस्त झालं टेस्ट तर तोंडात असं ठेवलं तर काय बोलतात त्याला, मला एक्सप्लेन करता येत नाही. एकदम असं एकदम मऊ मऊ झालेत. तर गाईज मी आणि माझी भाची खात आहे. तिला आवडत नाही पण तरी खात आहे गाईज, नो ऑप्शन आहे का नाही. तर तिला म्हटलं होतं मी मॅगी घेऊन येऊ का, नको बोलली. तर खाते, हेच खाते गाईज ते पण. गाईज एकदा तरी असं बनवून खावा. हा आणि गाईज तुम्हाला सांगते ह्याचं नाव काय आहे, तुम्ही काय बोलता ह्याला, प्लीज कमेंट करा. हां खरंच कमेंट करा आणि मला सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझं चॅनल. ठीक आहे गाईज, मी रोज असेच व्हिडिओ करत जाईन आणि तुमच्यासाठी आणत जाईन. चहा प्या. मला हाच ग्लास भेटला गाईज, हा भरून नाही चहा जास्त बरं का, नाही तर म्हणतात किती चहा पिती. थोडासा घेतला होता ह्याच्यामध्ये, हा ग्लास समोर होता म्हणून ह्याच्यामध्येच घेतलं मी गाईज, म्हणून पिते गाईज. ठीक आहे. तर गाईज एक राऊंड संपवलं, परत दुसरा राऊंड घेऊन आले. मला खूप आवडतं गाईज, मला खायला खूप आवडतं. तुम्ही विचार करत असाल किती खाती, किती खादडती. आवडतं गाईज खायला, तर काय करणार ना. आणि हा पोटाला जेवढं लागतं माणूस तेवढंच खातं, हो की नाही. कोण कोण माझ्यासारखं आहे गाईज, कमेंट करा प्लीज. ठीक आहे. आणि चला मी खाते मस्तपैकी. आणि हां मी खाते मस्तपैकी. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ गाईज. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. बाय बाय. बाय गाईज.